आयुष्यात जेव्हा चारी बाजूंनी संकटे येतात, जेव्हा रस्ता दिसत नाही, तेव्हा आपण एकाच देवाला हाक मारतो, विघ्नहर्ता गणपती बाप्पा. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की बाप्पांना संकटहर्ता का म्हणतात? आणि या संकष्टी चतुर्थीचा त्या चंद्राशी काय संबंध आहे, ज्याला पाहून लोक घाबरून लागले होते? आज लिटल स्टोरी बुकवर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा प्रवासात, जिथे गर्व तुटला आणि भक्तीचा विजय झाला. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी दडलंय तुमच्या सर्व संकटांवरचं उत्तर. नमस्कार. लिटल स्टोरी बुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पौराणिक काळातली ही गोष्ट आहे. एकदा सर्व देव कैलासावर भगवान शंकराच्या दर्शनासाठी जमले होते. बाप्पासुद्धा तिथेच होते. बाप्पांचे ते गजानन रूप, मोठे कान आणि संथ चाल हे पाहून संपूर्ण सृष्टी नतमस्तक होत होती. पण तिथे एक असा देव होता, ज्याला आपल्या सौंदर्याचा प्रचंड अहंकार चढला होता. तो म्हणजे चंद्रदेव. चंद्रदेव आपल्या रूपाकडे पाहून हसत होते. त्यांनी बाप्पांच्या रूपाची थट्टा करायला सुरुवात केली. ते म्हणाले, "काय हे रूप, काय ही चाल?" चंद्राचा हा अहंकार पाहून साक्षात बाप्पांचे डोळे लाल झाले. बाप्पा शांतपणे म्हणाले, "चंद्रदेवा, सौंदर्य हे कायम नसतं, पण अहंकार मात्र विनाशाचं कारण ठरतं. तुला जर तुझ्या रूपाचा एवढा अहंकार असेल, तर आजपासून तुझं हे रूप जगाला दिसणार नाही." बाप्पांनी चंद्राला शाप दिला. क्षणार्धात संपूर्ण विश्वात अंधार पसरला. चंद्राचं तेज गायब झालं. चंद्राला आपली चूक उमजली, पण आता खूप उशीर झाला होता. जो कोणी चंद्राला पाहील त्याच्यावर खोटा आळ येईल असं बाप्पांनी सांगितलं होतं. संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. तेव्हा चंद्राने बाप्पांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. बाप्पा दयाळू आहेत. त्यांनी सांगितलं, "चंद्रदेवा, शाप पूर्णपणे संपणार नाही, पण जो कोणी चतुर्थीच्या दिवशी माझं व्रत करील आणि तुझी पूजा करील, त्याचे सर्व संकट मी दूर करेन." आणि तिथूनच सुरुवात झाली संकष्टी चतुर्थीची. म्हणूनच या दिवशी चंद्राला पाहिल्याशिवाय उपवास सोडला जात नाही. बाप्पाने चंद्राचा गर्वही उतरवला आणि भक्तांना संकटातून मार्गही दिला. तर मित्रांनो, ही छोटीशी होती संकष्टी चतुर्थीची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच अप्रतिम आणि प्रेरणादायी कथांसाठी तुमच्या आवडत्या लिटल स्टोरी बुकला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.